संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 7 जून 2024 शुक्रवार, ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदा, मृग नक्षत्र, शूल योग आणि बव कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, जुनी देणी असल्यास आज फेडण्याचा प्रयत्न करावा। त्या संबंधित थोडी चिंता म्हणजे आर्थिक संबंधित कर्ज घेणे देणे या संबंधित थोडीशी चिंता आपल्याला होऊ शकते किंवा चिंता वाढू शकते। जर एखाद्याचं देणं असेल तर लवकरात लवकर देऊन पूर्ण। वृषभ राशी, कामाच्या जास्त दगदगीमुळे आज आपल्याला पायाची जुनी एखादी दुखणी असेल किंवा पाय दुखणे किंवा मुरडला वगैरे असेल तशा पायदुखीचे त्रास आपल्याला कदाचित वाढू शकतात। मिथुन राशी, नवीन प्रोजेक्ट मध्ये जर आपण पैसे गुंतवणूक असाल किंवा इच्छित असाल तर योग्य वेळ आहे, चांगल्या संधीचा लाभ करून घ्या। कर्क राशी, बेरोजगारांना उत्तम नोकरी मिळण्याचे योग आहेत व नोकरीत बदल आपण करून घेऊ शकता अशी संधी लागेल। सिंह राशी, सोशल मीडियामुळे आज कदाचित आपल्याला लाभ होऊ शकतो। जुने मित्र मैत्रिणी सुद्धा त्यामुळे भेटू शकतात। कन्या राशी, कामावरील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका, त्या संबंधित काळजी घ्या। बाहेरचे व्यवहार बाहेर ठेवा। तुळ राशी, एखाद्या सामाजिक कार्यात आपण भाग घ्याल, समाजसेवेसाठी वेळ व धन दोन्ही खर्च कराल, त्याचा आत्मिक समाधान लाभेल। वृश्चिक राशी, आज शेजार धर्म पाळण्यासाठी आपल्याला वेळ घालवावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल, शेजाऱ्यांची मदत करावी लागेल। धनुराशी, अडलेले पैसे मिळण्यासंबंधित जे काम अधुरे होते ते आज काम पूर्ण होतील, अडलेले पैसे आपल्याला मिळतील। मकर राशी, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यासंबंधित थोडीशी चिंता व काळजी सतावेल, चिंता नसावी, काळजी घ्या, त्यांच्यासाठी वेळ द्या। कुंभ राशी, आज वेळ असल्यास गरजू व्यक्तींची मदत करा, तसे कराल तर आपल्याला आत्मिक समाधान लाभेल आणि ग्रहपीडा सुद्धा कमी होईल। मीन राशी, मातृ व पितृ चिंता आपल्याला सतावू शकते, कदाचित त्यांच्या सुख सोयीसाठीचा विचार करावा लागेल किंवा त्यासाठी थोडा आपल्याला प्रयत्न सुद्धा करावा लागेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।